अगदी उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय, पाण्याचा थेंब नाही, तरी पण आम्ही सगळेजण मिळून आलोय सरकी लावायला. आता सरकी वापणार की आमची वाया जाणार काय माहिती. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. घरचे सगळे काम वगैरे आवरून सरकीचे बॅग वगैरे घेऊन आम्ही निघालो शेताकडे. पण इथं आल्यानंतर समजलं की अगदी उन्हाळ्यासारखं उन्हाळ्यात पाण्याचा थेंब पण नाही. मस्त सऱ्या पाडत होते, पण आम्ही निर्णय घेतलो होतो की आज सरकी लावायची म्हणजे लावायची. मला घरचे कामं खूप असतात, पण चला म्हणलं एक दिवस घरच्याला सरकी लावायला मदत करावं. आणि मी बच्चा पाटीला पण संग आणले, कारण बच्चा पाटी सोबत सरकी लावायला खूप मजा येते. परंतु वाकून सरकी लावली, आता रांगत रांगत लावते. ड्रेसचं बटन निघले, लावू दे म्हणलं, ते सुद्धा लावू द्यायला तयार नव्हत्या. असंच असतं गावाकडच्या लेकरांचं. शहरातल्या लेकराला पाणी सुद्धा मागलं तर देत नाहीत, पण आमच्या गावाकडचे लेकरं 2 रुपयाचे चॉकलेट दिले मोमबत्ती सारखं पिघलतात आणि चेन्नई एक्सप्रेस सारखं काम करतात. उन्हाचं तापमान बघून मला गाणं आठवत आहे लहानपणाचं. रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊसाला मोठा, पाऊस तर येतच नाही. लहान लेकर कामचोरपणा करते ठीक आहे, पण तरी छान मोठी कामचोर तर मी आहे. बघा सरकी मी लावत थांबून माती तिला ढकलायला होता. घरच्याने सगळं बघले आणि म्हणले तुमचं काम बस झालं, आता घरला जातं. फ्रेंड्स, तुमची सरकी लावून झालं का? पण आम्ही मस्ती मजा करत पूर्ण सरकी लावून आम्ही निघालो घराकडे.